जय जय श्री स्वामी समर्थ. अध्याय 17 कथासार. मागील अध्यायामध्ये स्वामी सुतांनी मुंबईस येऊन श्री स्वामींच्या मठाची स्थापना केली याविषयीचा कथाभाग आला होता. आता त्यानंतर घडलेला वृत्तांत या अध्यायामध्ये सविस्तर कथन केला आहे. श्री स्वामी चरित्र सारामृतामधील सर्वात जास्त ओवी संख्येचा अध्याय म्हणून या अध्यायाचा उल्लेख करावा लागेल. याचे कारण श्री स्वामींनी ज्यांना आपला सूत अर्थात पुत्र मानले त्यांच्याविषयीचा समग्र वृत्तांत या अध्यायात ग्रंथकारांनी सांगितलेला आहे. स्वामी सुतांनी संसाराचा त्याग केला, शरीर पुन्हा जिंकले आणि ते स्वात्मसुखामध्ये दंग होऊन अष्टप्रहर श्री स्वामी नाम घेऊ लागले. श्री स्वामी संप्रदायाची गादी स्थापन करून सर्वत्र श्री स्वामी नामाचा प्रचार व प्रसार करणे हे त्यांच्या जीवित कार्याचे एकमेव ध्येय बनले. त्यांचे हे वागणे त्यांची पत्नी व मातेला फारसे रुचले नाही. मात्र वेळ टळून गेली होती. त्यांच्या आईने स्वामी सुतांची स्थिती त्यावेळेचे प्रख्यात संत श्री देव मामलेदार यांच्या कानी घातली. मात्र त्यांनीही याविषयी काही उपाय सांगण्यास असमर्थता दर्शवली. स्वामी सुतांनी अल्पकाळात श्री स्वामी संप्रदायासाठी जे भरीव कार्य केले त्याचा विस्तृत परिचय या अध्यायामधून ग्रंथकाराने घडविलेला आहे. स्वामी सुतांनी श्री स्वामींचा जयंती उत्सव सुरू केला. श्री स्वामींची कुंडली बनवून घेतली. श्री स्वामींचा संप्रदाय वाढवला. मात्र हे सर्व कार्य अनेक कुटील मंडळींच्या डोळ्यात खूप लागले. त्यांनी स्वामी सुतांचा अपमान करण्यापर्यंत मजल गाठली. दरम्यान स्वामी सुतांनी त्यांचे अवतार कार्य संपुष्टात आणले. तेव्हा त्यांच्या गादीवर कोणाला बसवावे हा प्रश्न जोर धरू लागला. इथपर्यंतचे वर्णन या अध्यायात करण्यात आलेले आहे. आता आपण 17वा अध्याय संस्कृत भाषेत बघूयात. सप्तदशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षड्विकारा जिंकिले, संसाराते त्यागिले, रात्रंदिनरत झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्मा सुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्कृती, कौणाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनते. संसाराते सोडोन, बैसले गोसावी होवोन, हे पाहुनी कित्येक जण हंसताती तयाते. परी त्याचा विषाद चित्ती, स्वामी सुत न मानिते. अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी, तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार. मोहावरती सांपडले, मायावश्य जे झाले, त्यांचे प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेचे. पुत्र वात्सल्यं करोन पाही, शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहोनी, वक्षस्थळ घेती बडवोनी. अंग टाके यले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहोन, दुःखित झाले अंतकरण. तिये लागे सावरून, धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तुंगे जननी, मज लागी प्रसवोनी. मान्य झाली त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागत, म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली. यासी पिशाच बाधा झाली, किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. तयांची घेवोन भेटी, विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती, तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी, दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही. हो नियाम दीनवदन, करीती विनंती कर जोडोन. म्हणती सर्वज्ञ आपण, उपायासी सांगावा.
ऐकोनियाम देव मामलेदार, हांसोनी देती उत्तर. तासी पिछाच लागले थोर, माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. म्हणे जाने वेड लाविले, त्याचींच धरावी पाऊले. येणे उपाये आपुले, कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत, मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी जाहाले. मठ होतं कामाठी पुरांत, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निस्सीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्यांते हांसत, ढोंग अवघे म्हणती हे. परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्री चरणांविन आसक्ती अन्य विषयावरी नसे. जन निंदा करीताती अनेक प्रकारे दूषण देती. परी शांत चित्ते त्यां प्रती उपदेशिली स्वामी सुत. जे अहंकारे बुडाले, सत्यपथा चरण चुकले. निज कार्याते विसरले, मोहे पडले भव झाली. ऐसे जे का मूढ जन, ते भक्ताम देती दूषण. परी तेथे अंतकरण दुःखित नोहे तयांचे. तारा नामे त्यांची कांता, तीही त्रास देत स्वामी सुता. परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगर कर नाना जोशी. सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकेले वर्तमान. या नगरांत सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त. गोसावी होईनी राहत, महाज्ञानी असती ते. एक वार पाहावे तयांसी, इच्छा झाली नानासी. मग कोणे एके समयासी मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोन, वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणोनी. नगारा वाजविताम जोशी, हासूम आले समर्थांसी. पाहो नियाम स्वभक्तांसी, परवानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत. कीर्तनी आनंदे नाचत, लोक लज्जा सोडोनी. लोकापवादाचे मानी भय, तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्ता नोहे, भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती, निंदा स्तुती करीताती. खेदानंद मानिताम चित्ती, चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदी. छेलीखेडे ग्रामांत प्रथम स्वामी प्रकट होत. विजय सिंग नामे भक्त, गोट्या खेळत त्यांसवे. ऐसे स्वामी सुताचे मत, परी दिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुनी कामना, कोणी येतांची दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनांतील खून सांगती. ऐकोनी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदम सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यांत राहिले होते आनंदे. राणीची ये आज्ञे वांचोनी, दर्शन नोहे कोणा लागोनी. ऐसे वर्तमान ऐकोनी, खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्याविन, तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तीन, निराहार राहिला. मग वाड्यासमोर जावोन, आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण, ऐकिले आंतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त, आनंदे भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरीत, दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊनी या अवसरी. ता साधू ते मंदिरी, प्रार्थोनिया मानावे. ऐसी राणीची आज्ञा होताम, सेवक धावले तत्वताम. प्रार्थोनियाम स्वामी सुता,
मंदिरा माझी आणिले. पाहोनिया समर्थांसी उल्हास सुताची मानसी. धावोनिया वेगेंसी मिठी चरणी घातली. सद्गतीत अंतकरणी चरण क्षाळिले नैनाश्रूंनी. देह भान गेला विसरोनी स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहोनी आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या उसरी बहुत होते सेवे करी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यांत होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन. दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीताती. काही उपाय करोन फिरवून समर्थांचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालोन प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोन. ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी. स्वामी सुतांची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता मापन पायी खडावा घालोन. हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि निज सुत समान लेखिती जे सत्य. जे सर्वांसी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते. आताम खडावा काढोनी मग नाचावे त्वाम भजने. ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढोन. स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहोनिया मैशी परी खिन्न झाला सूत अंतरी. काळ जांत बोंचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान. उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतुनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुःखविता मंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. म्हणे कृपा करोनियाम सुता ते आणावे या ठायाम. कृपादृष्टी पाहोनियाम आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याची पोटी रात्रंदिन सलत असे. सेवे करी परतोनी आले समर्थांते व्रत कथिले. आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटींत. घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जावोनी. तथापि स्वामी सूत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरूनी यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता. तू समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्यांसी झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परी गंध न लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईंसी पुस्ती समर्थाम क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तिथे समजला समाचार परत्र पावला आत्मज.
निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिताम दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुत आपुला भक्त असोन अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सांपडली काळासी ओढुनी बळेंची मग नेला. पुत्र शोके करोन दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान परोपरी करीताती. नर जन्मा येऊनही सत्य भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उंच नीच भगवंती नसे काही निश्चिती. ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेंची. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भवोंद धी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी पुस्ती सेवेकरी समर्थांती. ती कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायांत. श्रोते होनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्त पाला जय जयाची परम मंगला. विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.